नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी एल साहित्य सरिता असं या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे. मराठी एल अभ्यासपत्रिका 4थी आणि सेमिस्टर 4थे यामध्ये आपण अलंकार हे प्रकरण पाहणार आहोत. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अलंकार म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात याच BA BSc BCom द्वितीय वर्ष मराठी एलच्या 3ऱ्या सेमिस्टरसाठी शब्दालंकार पाहिले आणि 4थ्या सेमिस्टरसाठी अर्थालंकार आपण पाहणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये अलंकार हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. अलंकार म्हणजे दागिना असा अर्थ त्याचा होतो. दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. दागिन्याप्रमाणेच तलम व रंगबेरंगी कपडे घातल्यानेही कोणाच्या शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे अधिक खुलून दिसतो. कपडे, चष्मा, दागिने ही देखील एका अर्थाने अलंकारच आहेत. अलंकारामध्ये शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो, कारण दागिन्याने शरीराचे सौंदर्य खुलते आणि अलंकारामध्ये शरीराला शोभा आणण्याचा धर्म आहे. हीच गोष्ट भाषेमध्ये, काव्यामध्ये आपणाला पाहायला मिळते. अलंकाराच्या योगानं काव्यही खुलून दिसते, भाषाही सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खुलून दिसते. मग गद्य असो या पद्य असो, अलंकाराच्या दृष्टिकोनातून सौंदर्य निर्माण करण्याचं काम अलंकार करत असतात. अलंकाराने काव्याच्या अर्थात भर पडत नाही, पण त्याला शोभा मात्र येते. कारण भाषेमध्ये देखील अलंकाराचे सौंदर्य दडलेले पाहायला मिळते. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साध्या भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणामध्ये, तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना अधिक चटकदार वाटते. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, च हे अक्षर वारंवार आल्यामुळे वाक्य ही कानाला गोड वाटते. म्हणजेच अलंकार या शब्दाच्या व्यवहारातील अर्थ दागिना ही शरीरबाह्य वस्तू आहे, त्यामुळे त्याचे स्थान गौण ठरते. भारतीय साहित्यशास्त्रात अलंकाराचा अर्थ केवळ दागिना इतका मर्यादित स्वरूपाचा नव्हता. साहित्यशास्त्राची समानार्थी वापरला फक्त तो जात असे. भाम, दंडी, वामन या प्रारंभीच्या साहित्य अभ्यासकांनी अलंकार कल्पनेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. काव्य सौंदर्य कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेमुळे प्रकट होते. ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार होय. काव्याचे शरीर म्हणजे शब्द आणि अर्थ म्हणजे आत्मा, या दोन्हीच्या अनुषंगाने आपोआपच अलंकरण होते. यावरून अलंकाराचे 2 प्रकार पडतात. म्हणजे भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. अशा या चमत्कृत्यपूर्ण रचनेमुळे विविध गुणधर्मातून भाषेला शोभा येत असते. त्याला सामान्यप्रमाणे अलंकार म्हणायला काही हरकत नाही. 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. म्हणजे 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. या ठिकाणी आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक आणि अर्थपूर्ण वाटते हे अलंकारामुळे आपणाला पाहायला मिळते. म्हणजे काव्यामध्ये शब्द आणि
त्याच्या चमत्कृतीचं क्षेत्र मर्यादित म्हणून शब्दालंकाराला दुय्यम स्थान दिले जात आहे. काव्याची चमत्कृती ही अर्थावर अवलंबून असते म्हणून अर्थालंकाराला महत्त्वाचं स्थान दिले जाते. शब्दालंकारांनी शब्दाचे सौंदर्य वाढून ते सर्वणीय होतात आणि अर्थालंकारांनी काव्यातील अर्थ खुलतो, रस परिपोष होतो. म्हणून अलंकाराचे 2 प्रकार पडतात, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. कारण अलंकरोती इति अलंकारः, जो काव्याला परिपष्ट करतो तो अलंकार. काव्याच्या मूळच्या शोभेमध्ये भर घालण्याचे, सजविण्याचे, खुलवण्याचं काम अलंकार करतात. अलंकार म्हणजे दागिना. दागिने घातल्यानंतर कोणती स्त्री सुंदर दिसते, कारण मूळच्या सौंदर्याला अधिक खुलावट देण्याचं काम अलंकार करत असतात. पूर्वार्थाने अलंकार म्हणजे दागिना. दागिन्यामुळे स्त्रीचं सौंदर्य खुलते असं आपण पाहतो. म्हणजे मूळच्या लावण्यात अधिक भर पडते. भाषेचीही तशाच पद्धतीनं आहे. आपले बोलणे अधिक प्रभावी होण्यासाठी भाषेलाही शब्दाचा साथ चढविला जातो, ज्यामुळे भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. बोलण्यातील अर्थ अधिक आकर्षकपणे व अर्थघनतेने प्रकट होतो. यालाच आपण अलंकारित भाषा म्हणतो. म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अलंकाराचे जे प्रकार पडतात ते 2 प्रकार. एक शब्दालंकार. शब्दालंकार म्हणजे जे अलंकार शब्दावर, त्यातील अक्षरे व स्वरासहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये चमत्कृती ही वर्णोच्चारापुरती किंवा विशिष्ट शब्दयोजनेपुरती मर्यादित असते, त्याला शब्दालंकार म्हणतात. साधा सोपा जर अर्थ पाहिला, शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन जेव्हा भाषेला शोभा येते तेव्हा शब्दालंकार म्हणतात. शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन जेव्हा भाषेला शोभा येते तेव्हा त्याला शब्दालंकार म्हणतात. रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायाशी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात. ही कवी कुसुमाग्रजांची अहिंकुल नावाची कविता. शब्दालंकाराचं म्हणजे शब्दनिष्ठ. शब्दालंकार हे शब्दनिष्ठ असतात आणि शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा आलेली आहे. रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायाशी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवार. म्हणजे प्रश्न आहे, आई आणि नकुल, साप आणि मुंगसाचं युद्ध कशा पद्धतीनं अहिंकुल कवितेमध्ये कुसुमाग्रजाने सांगितलेलं आहे. कारण हा साप दिसल्याबरोबर हा मुंगूस सापावर चढून जातो आणि दोघांचं रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात. साप पुन्हा पुन्हा, कारण जसा जसा मुंगूस त्याच्यावर झेप घेतो तसं जसं आदळणं, वळणं, आवळणं, क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे मुंगसाचा त्याला. म्हणजे हा शब्दालंकार कसा भाषेला शोभा येण्याचं काम, नाद कसा निर्माण झाला. कारण या सापाला वाटतं, अरे मी म्हणजे ह्या आकाशाचं स्वामित्व जिंकायला मी निघालेलो आहे. आषाढ घनाची जसा वादळ वारा झुंज घेतो दिसतो तसा मी म्हणजे स्वामित्व असं त्या सापाला किंवा नागाला वाटतं. पण शब्द अलंकार कशा पद्धतीचे असतात त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं आहे. शब्द अलंकाराचे अनुप्रास, यम आणि श्लेष हे प्रकार आपण या अगोदरच्या अभ्यासक्रमाला पाहिलेले आहेत. या ठिकाणी अर्थालंकार आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. कारण या अर्थालंकार म्हणजे काय त्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. प्रमुख शब्दालंकार 3 अनुप्रास, यमक आणि श्लेष हे या अगोदरच्या सेमिस्टर 3मध्ये पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी अर्थालंकार म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. काव्यामधील शब्दाच्या अर्थामुळे चमत्कृती उत्पन्न होते तेव्हा त्या अलंकाराला अर्थालंकार म्हणतात. हे अलंकार वस्तूमधले साम्य, विरोध, कार्यक्रम भाव अशा अनेक विषयावर आधारित असतात किंवा अधिष्ठित असतात. अर्थालंकारातील चमत्कृती अर्थावर अवलंबून असते. अर्थालंकाराच्या मुळाशी साम्य, विरोध हे तत्व असते. हे मात्र महत्त्वाचं आहे. कारण अलंकारामध्ये वस्तूतील साम्य, विरोध आणि कार्यकारण भाव या तिन्ही गोष्टीचा महत्त्वपूर्ण भाव असतो.
कारण साम्यदृष्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अर्थ अलंकाराची उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, आपणोक्ती, व्यक्तिरेख, अन्वय, दृष्टांत, अर्थान्यास, भ्रांतिमान, संदेह असे प्रकार पडतात. आणि कार्यकारण भावदृष्टीमध्ये असंगती, विभावना, विशेषोक्ती असे प्रकार पडतात. विरोध किंवा साम्यविरोध यावर आधारित विरोध किंवा विरोधाभास प्रकार पडतात. अन्य दृष्टिकोनातून जर विचार केला तर अतिशयोक्ती, स्वभावोक्ती, अन्योक्ती, प्रयोक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्ती, चेतनागुणोक्ती आणि सार असे अर्थालंकाराचे 18 प्रकार पडतात आपणाला या ठिकाणी. पण या ठिकाणी आपणाला अर्थ अलंकाराचे 3च प्रकार अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्य रचनेमध्ये सौंदर्य निर्माण होते. अर्थ अलंकाराच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, आपल्याला जे सांगावायचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्याच्यासारख्याच दुसऱ्या गोष्टीची आपण मदत घेतो किंवा तुलना करतो. अरे एखादा दगड विहिरीमध्ये टाकावा आणि तरंग निघावेत, मोजता सुद्धा न येणारी तरंग निघावेत, इतके अर्थ एका एका गद्यातून एका एका पद्यातून निघतात. आपल्यालाही मोजता येत नाहीत. कितीही वेळा वाचा एखादी कलाकृती, प्रत्येक वेळेला वेगवेगळा अर्थ निघतो. अशा पद्धतीनं गद्य असो पद्य असो वेगवेगळे अर्थ ज्या वेळेला निघतात तेव्हा हे अर्थाची वलय. अर्थ म्हणजे आत्मा आहे. काव्याच्या दृष्टिकोनातून शब्द हे काव्याचे शरीर आहेत आणि अर्थ हा आत्मा आहे. आणि आत्माच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून अर्थचमत्कृतीतून जेव्हा वाक्यात किंवा काव्यात सौंदर्य निर्माण होते तेव्हा त्यास अर्थालंकार असे म्हणतात. जेव्हा योजलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते तेव्हा अर्थालंकार होतो. उदाहरणार्थ मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. अरे मुंबई राजधानीचं ठिकाण आहे. अरे जगामध्ये मुंबई प्रसिद्ध आहे, भारतात तर आहेच आहे. दिल्लीपेक्षाही मुंबईला भारतात महत्त्व आहे. म्हणून तिथं तर मुंगीसारखी घरे आहेत, माणसं आहेत मुंगीसारखी. मुंग्याची रांग, मुंगी दिसत बी नाही एवढी रांग लागलेली असते. तशी या रस्त्यानी रांगोळी, घरानं तसेच आहेत. मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. अरे कितीतरी मुंबई बसलेली आहे आणि इथल्या लोकांची घरे कशी राहणार? कबुतराच्या खुराड्यासारखीच राहणार आहेत. म्हणून अर्थाची वलय कशा पद्धतीनं, अर्थालंकार ही बौद्धिक आनंद देणारी बाब आहे. अर्थालंकार ही बौद्धिक आनंद देणारी बाब आहे. अर्थालंकार हे रसिक व बुद्धिमान श्रोत्यांना एक प्रकारची परवडच असते. अर्थालंकारापासून आनंद वाटण्यासाठी त्याचा अर्थ लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अर्थालंकारात त्या काव्याची रमणीयता त्याच्या अर्थावर अवलंबून असते. काव्याची रमणीयता त्याच्या अर्थावर अवलंबून असते. अर्थालंकाराचे जवळपास भरपूर प्रकार आहेत, 18 ते 20 प्रकार आहेत. या ठिकाणी सुरेशचे अक्षर चांगले आहे हे आपल्याला सांगावायचे आहे. उदाहरण, जर सुरेशचे अक्षर चांगले आहे हे आपल्याला सांगावायचे आहे म्हणून आपण अक्षराची तुलना मोत्याशी करतो. सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे असं आपण म्हणतो. त्याचं अक्षर चांगलं आहे फक्त सांगायचे आपल्याला, पण आपण काय म्हणतो? सुरेशचे अक्षर मोत्यासारखे आहे. म्हणजे अक्षर आणि मोती या दोघातलं साम्य आणि त्याची तुलना, अक्षराची तुलना मोत्यासारखी. म्हणजे अर्थ कशा पद्धतीनं खुलून दिसतो, सौंदर्य कशा पद्धतीनं खुलून दिसतं हे त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतं. शाळा मातेप्रमाणे आहे किंवा आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत किंवा आमच्या वर्गातील समीर प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे. म्हणजे या वरील वाक्यासारखी वाक्य तयार करताना त्यात सहजपणा, त्याप्रमाणे आपल्याला जे सांगावायचे आहे ते परिणामकारक रीतीने सुंदर रीतीनं सांगावे अशी भावना असते. त्याला अर्थालंकार असं म्हणतात. सर्व साम्यदिष्ट अलंकाराची 4 प्रमुख अंगे आहेत. उपमेय, ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक. उपमान, ज्याच्याशी तुलना करायची आहे, ज्याची उपमा दिली जाते तो घटक. किंवा साधारण धर्म, 2 वस्तूतील असणारा सारखेपणा किंवा 2 वस्तूतील समान गुणधर्म. किंवा साम्यवाचक शब्द, वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. म्हणजे अर्थालंकारामध्ये उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द या गोष्टीची खूप गरज असते. कारण उपमेय आणि उपमान या शब्दासाठी प्रकृत, अप्रकृत किंवा प्रस्तुत, अप्रस्तुत अशा शब्दांचाही उपयोग केला जातो. सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. वरील वाक्यात सुरेशचे अक्षर हे उपमेय आहे.
सुरेशच्या अक्षराची तुलना मोत्याशी केलेली आहे. मोती हे उपमान आहेत, अक्षर हे उपमेय, मोती हे उपमान, आणि अक्षर आणि मोती यातील सारखेपणा सुंदर या शब्दाने दाखवलेला आहे. सुरेशचे अक्षर सुंदर आहे, अक्षर उपमेय, मोत्याशी तुलना केलेली आहे, मोती हे उपमान. पण सारखेपणा, अक्षर आणि मोत्याचा सारखेपणा कशाने दाखवला? सुंदर या शब्दाने दाखवला. म्हणून सुंदर हे साम्य आहे. सुंदरता हा साधारण धर्म आहे. सारखा हा शब्द साम्यवाचक शब्द येतो. म्हणूनच गद्य किंवा काव्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी, तो व्यक्त करण्यासाठी अलंकाराचा अभ्यास खूप आवश्यक आहे. आपल्या लेखनातील परिणामकारकता व सौंदर्य निर्माण करण्यासाठी या अलंकाराचा अभ्यास आवश्यक आहे. या ठिकाणी अलंकार म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपणाला अलंकाराचे या ठिकाणी जे 3 प्रकार अभ्यासाला ठेवलेले आहेत ते पुढच्या तासाला पाहायचे आहेत. इथं आपण थांबू. धन्यवाद.